आज मैं आपको महाराष्ट्र के ठाणे जिले के प्रसिद्ध श्री मलंगगढ़ की तलहटी में स्थित एक बेहद सुंदर और प्राकृतिक झरने के बारे में बताने जा रहा हूं। हर साल मानसून आते ही यह झरना अपनी पूरी खूबसूरती के साथ जीवंत हो उठता है। चारों ओर फैली हरियाली, ऊंचे ऊंचे पहाड़, ठंडी हवाएं और चट्टानों से गिरता हुआ निर्मल पानी ऐसा दृश्य बनाते हैं जिसे देखकर हर किसी का मन खुश हो जाता है। यही कारण है कि बारिश के मौसम में यहाँ हजारों पर्यटक और ट्रॅकिंग के शौकीन लोग प्रकृति का आनंद लेने पहुंचते हैं। तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग्स मध्ये। तर आज आम्ही आलो मलंगगडला तर आम्ही दररोज येत आहोत, पण आज आम्ही आलो स्पेशल तर मलंगगडचा धबधबा बघण्यासाठी। तर इथं तुम्ही वरती बघू शकता, वरती पण 3-4 धबधबे आहेत। आम्ही आज चाललो खालती जो धबधबा आहे तिथून खालती जायला रस्ता आहे, तर तिथून आम्ही खालती जाऊ आणि तिथूनचा धबधबा तुम्हाला दाखवू। तर व्हिडिओ मध्ये बघा शेवटपर्यंत। गाईज तुम्ही बघू शकता समोर वातावरण बघा। गाईज बघा कसला दुकान प्लस वॉटरफॉल 1 2 3 तिकडे काय 4 वॉटरफॉल आहेत गाईज। आम्ही इथं थांबले बघा, कारण की खूप पाऊस पडतो जोरात। पाऊस जेव्हा थांबल आम्ही तेव्हा ड्रोन पण आणले आम्ही बघा। हे बघा ड्रोन आणले ड्रोन। तर गाईज तुम्ही बघू शकता तिथं समोर एंट्री आहे मलंगगडची। नाही तर खूप सारे असे वॉटरफॉल आहेत। तर आपल्याला हा जो रस्ता आहे तर इथून असं तिथून जायचं आहे खालती। तिथं खालती आहे मस्त एक धबधबा आहे, तर तुम्हाला दाखवतो चला। गाईज लोक इथं बघा किती कचरा करून टाकले। चल सरळ जायचा। काही जर इथं पाणी जास्ती असेल तर इथे यायचा प्रयत्न करू नका, नाहीतर तुम्ही वाहून जाल। बघा डायरेक्ट इथं पाणी कमी आहे सध्या, म्हणून आम्ही त्या साईडला जात आहोत। ए विजा चमकतान चल गाईज बघू शकता। गाईज विजा पण चमकतान, खूप मजा येते आम्हाला। तर चला बघूया पुढे। गाईज बघा आम्ही तिथून चालत आलो आणि इथं बघा अजून लोक आल्यानच पहिल्याच पासून। तर इथं बघा मस्त असा धबधबा आहे, ते तिथून येतं। तर चला आपण इथून आता खालती जाऊ असती आणि इथून तसा वरती जाऊन तुम्हाला दाखवतो व्ह्यू। पाण्याचा प्रेशर खूप आहे बघू शकता। तिवरलेन इथं बस ना, इकडे येशील बा, इकडे येशील इथपर्यंत ना थांब, व्हिडिओ येतो जे। तर गाईज आम्ही तिथून आलतो असा वर्षा, आणि तिथं पोहोचल्यावर आम्हाला हा धबधबा दिसला। तर आम्ही तिथून तसं चालत आलो हा धबधब्यावर, आणि इथून असं परत आम्ही वरती चढलो। तर वरती बघता होतो आम्ही अजून एक भारी असा धबधबा आहे। तुम्ही नक्कीच इथे येऊन बघा किती भारी असा धबधबा आहे।
पाणी पण काय तेवढा घाण ना, एकदम चांगला पाणी आहे. गाईस आता तुम्ही नोटीस करू शकता थोडस पाणी वाढले ना रे, थोडा पाणी वाढले. पहिलं कमी होता, आता पाणी वाढलेलं आहे गाईस. तर आता आता निघूया आपण, कारण की पाणी खूप वाढले आता. तर पाहू शकता अजून जण चालले तिथं. तर गाईस मी उगाच तिथून वरती चढलो. असा इथून मस्त रस्ता आहे बघा चढण्यासाठी. तुम्ही याल तर याच रस्त्यांची या इथं जाण्यासाठी. तर चला खालती उतरूया. आमना तर काय इथं कचरा बघा किती जमा झाले, निस्त्या वाटल्या. तुम्ही याल तर असं करू नका. तर बघा तिकडे बघा किती पुरं, या बघा किती, या तिथं का कोणी रेनकोट ठेवले आपला. गाईस बघा आता पाण्याचा प्रेशर किती वाढलेला आहे बघा. इथं बसले पियाला लोक मजा, त्यांच्या पार्ट्या आहेत ना रे, जाम लोकांच्या पार्ट्या आहेत ना. आपणच असं हेल्पन नाही पिला अजूनपर्यंत. रिओ पिलता हो भाऊ, रिओ पिलता हेल्ला पिला. गाईस जातानीच बघा ना कसलं भारी व्ह्यू दिसत ना रे, असं वाटतं इथंच राहा. मग तर बघ ना वरती. कसं नारळ पाणी प्यायला तर पोरा आहे ते राहतात आता. मग आता काय बोला. इकडेच बसू आता. आग पुढे जाऊ. बसाची बस चालले, आम्ही बी येतो. चला परत आता पार करायला लागेल यो. पाणी मारलं ना रे. जाऊ दे. चल. कलर त्यानं थांबवतो बरोबर जाई होती ना ती, चालल्या ना ती. परली विरली मग बारकी येत नाही ती लागलेला. गाईस बघू शकता आम्ही इथं थांबल्यावर इथं तुम्हाला खायला पाहिजे तर मॅग्या आहेत, भज्या आहेत, मस्त वडापाव पण आहेत, आणि तिकडे बघू शकता मक पण आहेत. तर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकता ना रे यज्ञ. आपण पण मस्त 2 मक घालं ना, किती प्राइस सांगली 50 ना, 100 रुपये झालं. 100 रुपये झाले काहीच.